सिंबापूर शहरामध्ये आर्यन त्याची बायको जिया सोबत त्यांच्या भैया आणि भाभी सोबत राहत होता. आर्यनची भाभी प्रीती खूप नकचडी होती. तिची अजिबात इच्छा नसायची की आर्यन आणि जिया त्यांच्यासोबत त्या घरात राहावेत. त्यासाठी ती प्रत्येक वेळी तिचा नवरा संदीप याच्याकडे त्यांची शिकायत करत असायची. किती वेळा सांगितलं तुम्हाला, मला तुमचा भाऊ आणि त्याच्या बायकोसोबत राहायला नाही आवडत आणि मला अजिबात इच्छा नाहीये की त्यांनी वडिलांनी सोडलेल्या जमिनीवरती हक्क दाखवावा. माझी स्वतः हीच इच्छा आहे बायको. त्यामुळेच मी आज कोर्टात जाऊन आलोय आणि वकिलांना थोडी लाच देऊन एक खोटी वसियत बनवलेली आहे, ज्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की बाबा जाण्याच्या आधी सगळ्या गोष्टी माझ्या नावावर करून जातील. आता फक्त उद्या सकाळची वाट आहे. वाह नवरोबा, काही डोकं लावलंय तुम्ही. आर्यन आणि जिया स्वभावाने खूप चांगले होते. घरातलं सगळं काम जिया आठवणीने करायची आणि आर्यन त्याच्या वडिलांच्या बिर्याणीच्या दुकानामध्ये काम करत असायचा. दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवतो. संदीप आणि प्रीती आर्यन आणि त्याच्या बायकोला घरातून बाहेर हकलतात. भैया, हे तुम्ही नाही करू शकत. दीदी, आमचं काय चुकलं हो? तुम्ही आम्हाला घरातून बाहेर काढाल तर आम्ही कुठे जाणार? तुम्ही कुठे पण जात, पण अजिबात माझ्या घरात पुन्हा यायचं नाही. आणि आर्यन, तुला कामावर येण्याची सुद्धा गरज नाहीये. या बिर्याणीच्या दुकानाला सुद्धा बाबा माझ्या नावावर करून गेलेले आहेत. आणि तू आता जा आणि स्वतःचं काहीतरी बनव. बस परत वापस इथे नको येऊस, समजलं? राहण्याचीच गोष्टी आहे तर थोडी दिवस कोणत्या रेल्वे स्टेशनवरती झोपा. गरीब लोक तिथे तर झोपतात. आर्यन त्याच्या बायकोला घेऊन सिंबापूर रेल्वे स्टेशनवरती जातो आणि खाण्यासाठी काही गोष्टी घेतो. तो पूर्ण दिवस त्याच रेल्वे स्टेशनवरती थांबतो. ना डोक्यावरती घर, ना ओढण्यासाठी चादर. जसं जसं दिवस जात होता, जेवण पण कमी होत होतं. आपण खायचं काय? खाण्यासाठी काहीच नाही राहिलंय. तू चिंता नको करूस, मी आहे ना, मी काहीतरी करतो. आर्यन थोडं लांब जातो आणि लोकांकडे खाण्याची भीक मागतो. जेवण जेवण कोणाकडे काही खायला आहे तर जेवायला द्या. माझी पत्नी उपाशी आहे. कोणीतरी काहीतरी द्या, कोणीतरी काहीतरी द्या. आर्यन त्याच्या हालातवरती खूप जास्त रडू लागतो. तेवढ्यात तिथे एक छोटी मुलगी आर्यनकडे येऊन म्हणते, तुम्ही रडत का आहात? मी तुम्हाला जेवायला देते. आज मी डब्बा आणायला विसरले. मम्मीने आज मला बिर्याणी आणि मित्रांसाठी मोमोज पॅक करून दिलेत. तुम्ही रडू नका, मी तुम्हाला माझा डबा देते. बाळा, तुझं खूप खूप धन्यवाद. देव नेहमी तुझ्यासोबत राहील. माझी ईश्वराकडे हीच प्रार्थना आहे. तेवढ्यात रस्त्यामध्ये एक म्हातारी आजी एक कमजोर परिस्थितीमध्ये लोकांकडे जेवण मागत होती. कोणी जेवायला द्या, नाही तर मी अजिबात जगू नाही शकणार. आर्यन तिला बघून थांबतो आणि त्या म्हाताऱ्या आजीला म्हणतो, हो आई, मी थोडंसं जेवण तुला देतो. मी माझ्या हिस्साचे जेवण तुला देतो. मला फक्त एवढंच जेवण पाहिजे होतं ज्यानं माझ्या बायकोचं पोट भरेल. तू एक चांगला माणूस आहेस. सगळीकडे बघितलं मी तुला त्याच पद्धतीने जसं कोणी समुद्रामध्ये मोती शोधत असतो. प्रत्येक वेळी दगडच हातामध्ये लागला, पण आज त्या समुद्रामध्ये मला मोती मिळाला. ती म्हातारी आजी अचानकपणे परीमध्ये बदलते. ज्या परीने तुला टिफिन दिला होता ती मीच होते बाळा. भूकमरीच्या हालातमध्ये पण तू मला जेवायला दिलंस. आता तू कधी सुद्धा उपाशी नाही झोपणार. हळूहळू तू जे काही गमावलंयस त्याच्या दुप्पट तुझ्याकडे खेचून येईल. मेहनत कर आणि खूप तरक्की कर आर्यन. परी जादूने त्या स्टेशनवरती एक दुकान ओपन करते ज्याच्यावरती मोमोज बिर्याणी लिहिलेलं असतं. उद्यापासून तू हेच विकशील. या दुकानावरती तू काम करशील. जे कोणी तुझ्या हाताची बिर्याणी खाईल तो ह्या चवीसाठी वेडा होऊन जाईल. आणि हे बोलून परी तिथून निघून जाते. आर्यन जियाला जाऊन जेवण देतो आणि तिला सगळं सांगतो. चांगल्या लोकांसोबत वाईट होतं हे सगळ्यांनी सांगितलं आणि ऐकलेलं पण आहे, पण जे आज आपल्यासोबत झालं ते प्रमाण आहे की हे वाक्य चुकीचं आहे. दुसऱ्या दिवशी आर्यन आणि जिया दोघेही दुकानामध्ये जातात. जिथे पहिल्यापासूनच मोमोज बिर्याणी बनवण्याचं सामान
त्या 2 पेटीमध्ये ठेवलेलं होतं आणि सोबतच तिथे एक कागदही होता ज्यावरती मोमोज बिर्याणी बनवण्याचा तरीका लिहिलेला होता. इथे आधीपासूनच सगळी सामग्री ठेवलेली आहे. आपण या बिर्याणीला सगळ्यांसाठी विकूया. याला एखादा गरीब पण विकत घेऊ शकतो आणि श्रीमंत पण विकत घेऊ शकतो. त्यामुळेच आपण याला 5 रुपयामध्ये विकूया. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आर्यन आणि जिया मोमोज बिर्याणी बनवतात आणि त्या मोमोज बिर्याणीला त्या रेल्वे स्टेशनवरती 5 रुपयामध्ये विकायला सुरुवात करतात. थोड्याच वेळात तिथे खूप सगळी लोक त्यांची बनवलेली मोमोज बिर्याणी जेवणासाठी येतात. बाळा, धन्यवाद. तू आम्हा गरिबांना तुझ्या लक्षात ठेवून ही वेगळीच मोमोज बिर्याणी 5 रुपयामध्ये विकणं सुरू केलंस. आम्ही पण दिवस सहन केलेत. आम्हाला माहिती आहे की कसं वाटतं. तुम्ही निश्चिंत राहा आणि हे सांगा की तुम्हाला अजून बिर्याणी पाहिजे का, आणि त्यासाठी अजून पैसे द्यायची गरज नाहीये. हळूहळू आर्यन आणि जियाची मोमोज बिर्याणी पूर्ण शहरामध्ये प्रसिद्ध होते. सगळी लोक त्याच्या दुकानावरती 5 रुपयाची मोमोज बिर्याणी खायला येतात. प्रत्येक शहरामधली धनवान लोक ते 5 रुपयाची मोमोज बिर्याणी खायला येतात आणि त्याला खूप सगळे पैसे देऊन जातात. ही गोष्ट अगदी हवेसारखी संदीप आणि प्रीतीकडे पण पोहोचते. हे मी काय ऐकतेय नवरोबा? आर्यन आणि जिया पुन्हा एकदा श्रीमंत बनत चाललेले आहेत. त्यांना खूप सगळ्या शहरातली धनवान लोक त्या बिर्याणीला खाऊन जास्त पैसेही देत आहेत त्यांना. माहिती आहे, मला सुद्धा समजत नाहीये. सगळं तर आपण त्याच्याकडून हिसकावून घेतलं होतं, तर त्याच्याकडे हे पैसे कसे आले दुकान उघडण्यासाठी? आणि एवढे पैसे कसे आले की तो बिर्याणीला 5 रुपयामध्ये विकत आहे? आपल्या दोघांना जाऊन बघावं लागेल. पण तो आपल्यासोबत बोलणार तरी का? ते सगळं माझ्यावर सोड. मी माझ्या भावाला ओळखतो. त्याचं मन खूपच मायाळू आहे. तो माझ्यावर रागवू नाही शकत. संदीप आणि प्रीती दोघेही आर्यन आणि जियाला भेटायला त्यांच्या दुकानात जातात. दादा आर्यन, मला माफ कर. माझ्याकडनं चूक झाली होती. जिया, मला पण माफ कर. आम्ही तुमच्यासोबत खूप वाईट केलं. अरे दीदी, काही हरकत नाही. वाईट तर आमच्यासोबत झालंच, पण आम्ही तुटलो नाही. आणि तुम्ही आमच्या जवळ आलात तर मी आता म्हणू शकते की परिवार आमच्यासोबत खोटं नाही वागला. संदीप दादा, आम्ही दोघांनी तुम्हाला माफ केलं. मी तुम्हा दोघांना मोमोज बिर्याणी खाऊ घालतो. आर्यन दोघांना मोमोज बिर्याणी खाऊ घालतो. संदीप बोलता बोलता आर्यनला मोमोज बिर्याणीच्या दुकानाचा राज विचारतो आणि आर्यन त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला सगळं सांगतो. दादा, आम्ही 5 रुपयामध्ये या बिर्याणीला यामुळे विकत आहेत कारण या दुकानामध्ये 2 पेट्या आहेत ज्याच्यामध्ये आपोआप मोमोज बिर्याणी बनवायची सामग्री येऊन जाते. आणि चिठ्ठीमध्ये मोमोज बिर्याणी कशी बनवते ते सुद्धा लिहिलेलं आहे. त्यासाठी ही मोमोज बिर्याणी खायला एवढी छान लागते. चांगली गोष्ट आहे, खूपच चांगली गोष्ट आहे. मोमोज बिर्याणीसाठी धन्यवाद. आता आम्ही चाललो, पण आम्ही दोघं नेहमी तुम्हाला भेटायला येत राहू. चल ग जाऊया. संदीप आणि प्रीती घरी जातात. सांगितलं होतं ना मी, तो जास्त माझ्यावरती रागवू नाही शकत. आणि बघितलं कशा प्रकारे मी त्याच्याकडून सगळं उगलून घेतलं. ते 2 पेटी आणि ती चिठ्ठी. आपल्याला फक्त तेच हवंय. आणि इथं आपण रोज मोमोज बिर्याणी विकूयात, ते पण जास्त भावामध्ये. अरे जरा विचार करा नवरोबा, किती पैसे येतील आपल्याकडे. फक्त योजना बनवा. मी एक योजनेचा विचार केलाय बायको. फक्त तू माझ्यासोबत चल. दुसऱ्या दिवशी रात्री आर्यन आणि जिया त्यांचं दुकान बंद करून घरी जातात आणि संदीप आणि प्रीती रेल्वे स्टेशनवरती येतात. प्रवेश केल्यानंतर त्यांना ती मुलगी भेटते जिने आर्यनला मोमोज आणि बिर्याणीचा डब्बा दिला होता. मी रस्ता विसरले. अंकल, माझी मदत करा. मला घरी सोडा ना. ए पोरी, इथून निघ. इथून निघ लवकर. कोणा अजून दुसऱ्याकडे मदत माग. अरे, ही मुलगी इथे कुठून आली? ए, तुला कळत नाहीये का? जा इथून. ती मुलगी तिथून रडत रडत निघून जाते. संदीप आणि प्रीती आर्यनच्या मोमोज बिर्याणीच्या दुकानाच्या तिथे पोहोचतात. बघा, ह्याच आहेत त्या पेट्या.
ज्यामध्ये दररोज ते अनोखी मोमोज बिर्याणी बनवण्याचं सामान आपोआप येतं. आणि ती राहिली ती चिठ्ठी ज्याच्यामध्ये ते मोमोज बिर्याणी बनवायचं सामग्री लिहिलेली आहे. किती भोळा आहे माझा भाऊ. अशा गोष्टीला कोणी असं उघडं ठेवून कसं जाऊ शकतं. मूर्ख भाऊ आहे माझा. त्यामुळेच मी आता धनवान होऊन जाणार. संदीप आणि प्रीती त्या दोन्ही पेट्यांना आणि त्या चिठ्ठीला घेऊन जातात. तेवढ्यात त्यांना मधोमध ती म्हातारी आजी दिसते, जी त्या लोकांना मदत मागते. कोणी मला मदत करा, कोणीतरी मला काही खायला तरी द्या. खूप भूक लागलेली आहे. बाळा, पेटेमधून काहीतरी खायला दे. नाही नाही, आम्हाला तुमच्याकडे देण्यासाठी काही नाहीये. आणि जसा तो शब्द बोलतो, ती म्हातारी आजी परीमध्ये बदलते आणि ती त्याला म्हणते, मी 2 वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला तुम्हा दोघांना माझ्या रागापासून वाचवण्याची. पण लालच असा आहे की मी तुमच्या दोघांमध्ये वास करताना पाहिलेला आहे. नाही मिळणार तुम्हाला त्याची माफी अजिबात. धनवान व्हायचं होतं ना तुम्हा दोघांना. आता सगळं हिसकावून घेतलं जाईल तुमच्याकडून. उड्या मारत होतात ना पैसा बघितल्यावर. आता आयुष्यभर उड्या मारत राहावा तुम्ही एक बेडूक बनून. संदीप आणि प्रीती दोघं जण बेडकामध्ये बदलतात. दुसऱ्या दिवशी सकाळ होते. आर्यन त्याचं दुकान उघडतो आणि त्याला दोन्ही पेट्या त्या जागेवरती दिसतात, जसं रात्री काही झालंच नाहीये. शहरामध्ये आर्यन त्याच्या बऱ्याच काही जागेमध्ये त्याचे 5 रुपयाची मोमोज बिर्याणीचं दुकान उघडतो आणि त्याचं आयुष्य आरामामध्ये घालवतो.